पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून कुवेत दौऱ्यावर 43 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा कुवेत दौरा। जैसलमेरमध्ये आज जीएसटी काउन्सिलची बैठक, आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्यासंदर्भात निर्णय होण्याची चिन्ह। महाबळेश्वरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा, महाबळेश्वर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामावर कारवाई। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निधीचं वितरण झाल्याची शंका, प्रकल्प सुरू होण्याआधीच खासगी विकासकांना 50 कोटींचं वाटप झाल्याचा संशय। सीसीआयकडून काही दिवसांकरता कापूस खरेदी बंदचा निर्णय, परभणीमध्ये जिल्ह्यात कापूस ठेवण्याकरता जागा शिल्लक नाही। कोलंबी उपसा प्रकल्पाची पाईपलाईनची कामं निकृष्ट दर्जाचं, पाईपलाईनला गळती लागल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। मुंबई सेंट्रलमधून एसटीच्या फेऱ्यांमध्ये कपात, बस स्थानक परिसरात काँक्रिटीकरणाचं काम होणार असल्यानं निर्णय। मध्य रेल्वेची विविध अभियांत्रिकी कामं पूर्ण करण्याकरता रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक। महिलांसाठीचे कायदे त्यांच्या कल्याणाकरता, पतीचा सूड घेण्याकरता नाहीत, घटस्फोटाच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना। आरेमध्ये आणखीन झाडं तोडणार का? सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल। केवळ सार्वजनिक नाही तर पर्यावरणाचं हितही पाहणं गरजेचं, न्यायालयाची टिप्पणी। प्रदूषण रोखण्याकरता निर्देश देऊनही शासनाचं दुर्लक्ष, उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राजुरेश्वर विद्यालयाचा जालना जिल्ह्यात अव्वल क्रमांक, शाळेला बक्षीस स्वरूपात 11 लाखांचा पुरस्कार। आणि नवी मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण, किरकोळ बाजारात कांद्याची 20 ते 60 रुपये दरानं विक्री। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।